धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे ना। तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे ना। नाही भीड भार तुका मने साना थोर, हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम। विठ्ठला मादिस्त मूर्तिं भज ज्ञानदेवं, श्री गुरुचरण सरोज रज निज मनो मुकुरु सुधारी। बरनवो रघुबर विमल जशो, जोदायको फलचारी। बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरो पवन कुमार। बल बुद्धि विद्या देव मोहि, हरवु कलेस विकार। मस्तक हे पाय, रायगडी मंदिरी वसे माझा राया। चरणासी अर्पितो अजन्म ही काया। जगदेश्वरासी जोडली जाची ख्याती, प्रथम वंदितो तुम्हा शिव छत्रपती। प्रथम वंदितो तुम्हा शिव छत्रपती। विठ्ठला हरी विठ्ठला, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे ना। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेसाठी निवडीला अभंग। येच्या वज्रजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह झिजवणारे वितराग संपन्न ब्रह्मस्वरूप जगाचे मायबाप, दीनवस्त्र दया सिंधू करुणावंत सर्वभूत हितरतः संत श्रेष्ठ माऊली महावैष्णव जगद्गुरु तुकोबरा यांचा साधा सोपा बौद्धिकांच्या परिचयाचा, चार चरणाचा दिडक्या पद्धतीचा, आम्ही आमच्या जीवनामध्ये ज्याच्यासाठी अवतार धारण केलाय त्या अवताराचं प्रयोजन काय आहे। आम्ही अवताराला आलो, वैकुंठ सोडून पृथ्वी तलावर आलो, या भूमीवर आलो, पण भूमीवर आम्ही अवतार घेतला, या अवताराचं प्रयोजनच काय आहे, तर त्याचं प्रयोजन या अभंगामध्ये तुकोबराय सांगतात। विठ्ठल हरी विठ्ठला विठ्ठला विठ्ठला। सेवेला आरंभ करण्या अगोदर 1 मिनिटाचा पर्याय तो म्हणजे असाच। राजाधिराज शिव छत्रपती महाराज सार्वजनिक शिव जन्मोत्सव सोहळा समिती मंडळ सेलगाव आज आपल्या शेलगाव नगरीमध्ये राजाधिराज शिवछत्रपती महाराजांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहाने, मोठ्या आवडीनं, मोठ्या श्रद्धेनं आपण सर्वजण करत आहात। एकदा सर्वजण शिवप्रेमी भक्तांसाठी जोरदार अशा टाळ्या वाजवा।
कीर्तनाच्या शेवटी टाळ्या वाजवायला लावत असतो, पण आता पहिल्यांदा टाळ्या वाजवायला याचं एकमेव कारण आहे, गावगाव महाराज छत्रपती शिवरायांची जयंती डीजे लावून केली जाते. डीजे लावून महाराज नको ते असेल गाणे लावून त्याच्यावर नाचलं जातं, नको ते मद्यप्राशन केलं जातं आणि गालगोट लागेल असं कुठंतरी वर्तन झाल्यासारखं असं माणसाला वाटतं. खरं सांगू का, छत्रपती शिवाजी महाराजांना महाराज जयंती कोण्या पद्धतीची आवडत असेल, मला वाटतं छत्रपती शिवरायांना जयंती महाराज त्यांचा जन्मोत्सव सोहळा अशा रीतींचा आवडत असेल, त्या रीतीने माता भगिनी सुद्धा एकत्रित आल्या पाहिजे, तरुणी एकत्रित आले पाहिजे, गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ सगळेजण एका ठिकाणी आले पाहिजे आणि सद्विचाराचं महाराज तिथं मंथन झालं पाहिजे. आणि हिंदू धर्माचे रक्षण होण्यासाठी सर्व जातीपातीचे लोक राजकारण, समाजकारण, जात, मी अमुक आहे ढमुक आहे सगळं सोडून एका मंडपात येऊन एका ठिकाणी छत्रपती जयंती साजरी करतात. ही जयंती छत्रपती शिवरायांना मान्य आहे. म्हणून सर्व गावकऱ्यांना, शेळगावकरांना द्यावे तरी धन्यवाद कमी आहेत, कारण का आपल्या गावामध्ये डीजे मुक्त महाराज जयंती झाली. म्हणजे डीजे लावू नये असं नाही, पण कारण का सध्या डीजे लावला ना माणसाला सहज अंगात येत नाही. माझं बोलणं कळालं की नाही, का घुमाले थोडं. पण महाराज छत्रपती शिवरायांना ते मान्य नाही. डीजे लावले पाहिजे, डीजेवर गाणे लावले पाहिजे, पण डीजेवर गाणे लावत असताना आपण थोडा विचार केला पाहिजे. छत्रपती शिवरायांची जयंती आहे, आपल्या बापाची जयंती आहे, पण शांताबाईचं गाणं नाही लागलं पाहिजे. आपल्या बापाची जयंती आहे तर आपल्या बापाचेच गाणे लागले पाहिजे, दुसरं कोणते नाही गाणे लागले पाहिजे. पण आपल्या शेळगाव नगरीमध्ये एक परिसराला आदर्श असं घालून देणार हा कार्यक्रम आहे. ना महाराज या ठिकाणी कोणतं राजकारण, ना समाजकारण, ना कोणते मतभेद, सगळे जाती धर्माचे, सगळ्या पक्षाचे एकत्रित येऊन तरुण बांधव शिवप्रेमी आपण महाराज शिवरायांना आवडेल अशी आणि धर्माची जागृतता होईल असा कार्यक्रम ठेवला. मला असं वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांना ही जयंती निश्चित आवडल्याशिवाय राहणार नाही. आज जयंतीसाठी सर्वजण उपस्थित आहेत, ज्यांनी सुंदर अशी चाल गायली. आपल्या परिसराचं वैभव युवा कीर्तनकार भागवताचार्य श्री हरिभक्तपरायण आमचे माऊली महाराज दगडगावकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद आहेत. पाठीमागे आमचे पांचाळ मामा महाराजांनी गोड अशी चाल गायलेली आहे. पलीकडे माऊली आहेत, इथं रामेश्वर मामा आहेत, आमचे काका आहेत, आप्पा आहेत, आप्पा आहेत, सर्व टाळकरी आहेत. पकवाजवर ज्यांची गोड अशी साथ आहे ते म्हणजे आमचे विश्वकर्मा महाराज माळाकुळीकर या ठिकाणी उपस्थित आहेत. गोड असा पकवाज आहे त्यांचा, आपल्या गावात पहिल्यांदाच चाललेत. गोड असा पकवाज वाजवतात महाराज. आपल्याला पकवाज ऐकायचाच आहे. एकदा टाळ्यांच्या गजामध्ये सर्वांचं स्वागत होऊ द्या. मला वाटलं वेळ लवकर असल्यामुळं कीर्तनाला तेवढे माणसं यायचे नाहीत, पण कीर्तन सुरू झाल्या झाल्या सगळे माणसं महाराज 5 मिनिटाच्या आत सगळा योगेश भाऊ मंडप भरला. सरपंच म्हणले महाराज तुम्ही फक्त जाऊन विना तर घ्या म्हणे, बघा म्हणे माणसं कशी येतात. आणि खरंच महाराज इथे येऊन आल्या, उभा टाकल्या सगळे माता भगिनी पुरुष मंडळ आले. तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद. मला माहीत आहे तुम्ही दिवसभर आता गावामध्ये मिरवणूक काढली होती, शोभायात्रा होती, मोठ्या आनंदाने आपण सर्वांनी आनंद घेतलेला आहे. काही शेताकडे कामही आहेत आणि आजचा दिवस सगळ्यांचा बिझी आहे. कारण का आपले आम्हा सर्वांचे उद्धारक छत्रपती शिवरायांचे धार्मिक गुरु म्हणजे वैराग्यमूर्ती अर्थात ज्यांनी पंचम वेद निर्माण केला असे जगद्गुरू तुकोबारायांची आज बीज आहे. त्याच्यामुळं आज सगळे माणसं महाराज कार्यक्रमामध्ये व्यस्त आहेत. सकाळी 10 पासून माणसं कार्यक्रमामध्ये आहेत. त्याच्यामुळं मीही तुमचा जास्त वेळ घेणार नाही. अवघ्या कमी वेळामध्ये गोड असं चिंतन करण्याचा प्रयत्न करेल. विठ्ठल हरी विठ्ठला 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 विठ्ठला. यूट्यूब चॅनल आहे ते म्हणजे आमचे बाप माणूस कीर्तन यूट्यूब चॅनल. आमचे लखन पाटील ताडमे आहेत, आमचे रील स्टार या ठिकाणी राजा पाटील वडजी आहेत. हे सर्व आपण फॉलो करायचे, सर्वांनी सबस्क्राईबर करायचं, हे चॅनल आपण मोठे करायचे. हे कीर्तन आपल्याला पुन्हा 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 ऐकाय मिळणार आहे. ऐका, जगद्गुरू तुकोबाराय सांगतात इथं आम्ही अवतार धारण केला,
अवतार धारण करायचं एकमेव कारण आहे ते म्हणजे महाराज इथं आल्यानंतर आम्ही धर्माची जोपासना करणारी माणसं आहेत. देव येतो धर्माची स्थापना करून निघून जातो, पण ते धर्म वाढवण्याचं काम ते संतांचं आहे, ते महाराजांचं काम आहे. धर्म वाढवण्याचं काम देवाचं नाही आहे, धर्म स्थापन करण्याचं काम देवाचं आहे आणि ते धर्म वाढवण्याचं काम माझ्या संतांचं आहे. वाढवावे सुख भक्ती भाव धर्म, वाढवावे सुख भक्ती भाव धर्म, वाढवावे सुख भक्ती भाव धर्म, वाढवावे सुख भक्ती भाव धर्म. कुळाचारी नाम विठोबाचे, कुळाचारी नाम विठोबाचे, अवतार तू मधराया कारण, अवतार तू मधराया कारण. कुळाचारी नाम विठोबाचे, कुळाचारी नाम विठोबाचे, अवतार तू मधराया धर्माचं संगोपन व्हावं याच्यासाठी संतांचा अवतार आहे. आणि या कलियुगामध्ये देवाचाच अवतार अर्थात छत्रपती शिवरायांचा अवतार म्हणजे साक्षात शिव महादेवाचा एक अवतारच आहे, तो अंश अवतार आहे. या कलियुगात या महाराष्ट्रामध्ये या देशावरती आदिलशाही, मुघल सत्ता, निजामशाही, हुकुमशाहीचं अधिराज्य गाजायला लागलेलं आहे. जिकडं पाहिलं तिकडं महाराज थैमान मातलेला आहे. हिंदू धर्मातील माता भगिनीवर अत्याचार व्हायला लागले आणि आमची जिजामाता हे सगळं डोळ्यानं पाहते महाराज. पण जिजामातेने दृश्य डोळ्यानं पाहिलं त्यावेळी जिजामातेला वाटत होतं माझ्या बहिणीवर होणारा अत्याचार कधी बंद होईल. या नराधमाला महाराज फासा टाकण्यासाठी कोण जन्माला येईल. आणि महाराज हे स्वप्न उराशी बाळगलं माझ्या जिजामासाहेबांना. आणि शिवनेरी गडावरती आई शिवाईच्या समोर माझ्या जिजामातेनं साकडं घातलं. आई हे जगदंबे कुलस्वामी तुळजा भवानी माते, आमच्या आई बहिणीवर होणारा अत्याचार, आमच्या हिंदू बहिणीवर होणारा अत्याचार हा कधी बंद होईल. आणि या नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी या पृथ्वी तलावर असा एक तरी धुरंधर असा योद्धा जन्माला आला पाहिजे. माझं हे असं साकडं आहे. ज्यावेळेस जिजामातेनं महाराज शिवाई मातेला साकडं घातलं त्यावेळेस या जगाचा महाराज कल्याण करण्यासाठी आणि हिंदू धर्माचं रक्षण करण्यासाठी आणि ही भगवी पताका अखंड हिंदुस्थानावर फडकवण्यासाठी महाराज साक्षात शिवप्रभूंचा अवतार घेण्यासाठी सज्ज झाले. जिजाई मातेच्या पुढं महाराज हे संकट दूर व्हावं ही जिजामातेची इच्छा आहे. आणि जिजामातेच्या पोटी महाराज छत्रपती शिवाजी महाराज वाढायला लागलेले. पाहता 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 दिवस थोडे महाराज वाढायला लागले. 1 महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले, 4 महिने झाले, 5 महिने झाले, 7 महिने झाले, 8 महिने झाले, 9 महिने झाले. आणि महाराज 9 महिने 9 दिवस झाल्यानंतर याच हिंदुस्थानामध्ये, याच महाराष्ट्र राज्यामध्ये आणि याच महाराज पवित्र अशा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये शिवनेरी गडावर या हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज शिव छत्रपती जन्माला आले. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. माझ्या जिजाऊबा जन्मला, तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व म्हणाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व म्हणाला, तो बापाचा 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 बाप राजा शिवबा जन्मला, तो बापाचा बाप
बापाचा बाप राजा शिवबा जन्मला तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला हर हर छत्रपती शिवाजी महाराज की राष्ट्रमाता जिजाऊ साहेब की बाळराजे जन्माला आले त्यावेळेस सगळ्याला आनंद झाला महाराज. या हिंदुस्थानावर जिकडे तिकडे थैमान मातलेलं आहे आणि या थैमानातून महाराज एक वारं हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी भगवं वादळ जन्माला आलं, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. म्हणून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज उगा नाही भेटले, जिजाऊ माँसाहेबांच्या महाराष्ट्रावर फार मोठे उपकार आहेत. कारण का जिजाऊ माँसाहेब जर झाल्या नसत्या तर आपल्याला छत्रपती शिवराय पाहायला मिळाले नसते. म्हणून कीर्तन सुरू होण्याच्या अगोदर जिजाऊ मातेला सुद्धा वंदन करणं हे आपलं काम आहे महाराज. माता जिजाई होती शिवबाची आई, म्हणून महाराष्ट्राला लाभली शिवशाही. धन्य धन्य थोराई राष्ट्र पावन होई, तिची थोरावी थोराज महाराष्ट्र गाई. धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई, धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई. आज पूजी तो महाराष्ट्र सारा मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, 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 जिकडं जिकडं थैमान मातलेलं आहे हिंदुस्थानावरती, या हिंदुस्थानावर जिकडं पाहिलं तिकडं मुघल सत्ता हुकुमशाही आहे. आणि साकड भवानी माते पुढं जिजाऊ माँसाहेबांना सांगितलेलं आहे, आमच्या आईला बहिणीवर होणारा अत्याचार पण त्या अत्याचारातून सोडवणूक करण्यासाठी कोणी सुद्धा जन्माला आलं नाही महाराज. त्यावेळेस वाचवण्यासाठी कोणी नव्हतं त्या ठिकाणी. होती मोगलाची सत्ता त्यावेळी, दिन दुबळ्यानं नव्हता वाली, दिन दुबळ्यानं नव्हता वाली, दिन दुबळ्यानं नव्हता वाली. होती मोगलाची सत्ता त्यावेळी, दिन दुबळ्यानं नव्हता वाली. दिन दुबळ्यानं नव्हता वाली, दिन दुबळ्यानं नव्हता वाली. माझ्या बहिणीला संकट काळी नव्हता कैवारी कुणी त्यावेळी. बात्रेला मुगरी कणेरी, बात्रेला मुगरी कणेरी. आणि जिजाईचा खंत कधी होईल याचा, आणि जिजाईचा खंत कधी होईल याचा. करी विनंती आई भवानीला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला. आणि तरी, ज्यावेळेस भवानी माते पुढे हे साकडं जिजाऊ साहेबांना सांगितलेलं आहे, या हिंदुस्थानावरती होणारा अत्याचार बंद करण्यासाठी आणि या हिंदू धर्माचं रक्षण करण्यासाठी हे घातलेलं साकडं माता तुळजा भवानीने ऐकलेलं आहे. आणि पाहता पाहता 19 फेब्रुवारी 16व्या शतकात एक तारा चमकला, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, सर्वांचा मनात उद्धार झाला. आज जी मान आपली ताठ होते, स्वतःला वाटतं मी हिंदू आहे आणि हिंदू असल्याचा गर्व आहे असं प्रत्येकाला का वाटतं, याचं कारण आहे याच्या पाठीमागं माझा राजा जन्माला आलेला. माता धावणी हाकेला आली, पोटी पुत्र दिला भाग्यशाली.
मानाचा मानाचा जिजाईला मुद्रा मानाचा मानाचा जिजाईला मुद्रा मानाचा मानाचा जिजाईला मुद्रा मानाचा मानाचा जिजाईला झोपा आम्हाला कामात तुम्ही बसा निवांत तसं नाही ऐकण्यामध्ये दंग झाले आहे का नाही एकदा टाळ्या वाजा सगळेजण मारा छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि म्हणून आपलं सर्वांचं भलं झालं काय काय नास्तिक लोक म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले दर कीर्तनामध्ये दर कथेमध्ये असा एकही महाराष्ट्रातला कीर्तनकार नाही त्या महाराष्ट्रामध्ये त्या कीर्तनकाराने कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केला नाही आणि दोन शब्द राजावरती बोलला नाही प्रत्येक जण राजावरती बोलतं आणि बोलायची गरज आहे हे कळायला पाहिजे आज जो आपण हिंदू धर्मामध्ये आपण आहोत ना मान ताठ होते ना याचं कारण आहे छत्रपती शिवाजी महाराज झाले म्हणून आपण सुरक्षित आहोत काय काय म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज का देव होते का एवढं तुम्ही त्यांचं गुणगान करता माऊली छत्रपती शिवाजी महाराज देव होते का नाही हे आम्हाला सांगता येणार नाही पण आज जो मंदिरात सुरक्षित आमचा देव आहे ना आमच्या राजांमुळे हे मात्र आम्हाला निश्चित सांगता येतं महाराज म्हणून राजेचे आपल्यावर उपकार आहेत आता सुद्धा आपण महाराज एवढ्या मोठ्या थाटामाटामध्ये माझ्या राजांचा जन्मोत्सव सोहळा आपण साजरा करताय नुसता महाराष्ट्रामध्ये नाही महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये नाही तर सगळ्या जगामध्ये माझ्या राजांची कीर्ती आणि जन्मोत्सव सोहळा आहे उगाच म्हणत नाहीत महाराज जगात भारी हा जगात भारी 19 फेब्रुवारी लय भारी 19 फेब्रुवारी सगळ्या जगातामध्ये महाराज कीर्ती आहे माझ्या राजांची का राजांचं जीवन महाराज एवढं आदर्श आहे कारण का राजा माझा नीतिवंत होता राजे माझे धर्मवंत होते राजे माझे ऐश्वर्यवंत होते छत्रपती शिवाजी महाराज गुणवंत होते कीर्तिवंत होते कलावंत होते त्यांच्याकडे सगळ्या नीतिमत्ता होत्या महाराज प्रत्येक क्षेत्रामध्ये राजांची कीर्ती महाराज एक नंबरला आहे राजांचं चरित्र डोळ्यासमोर जर आणून आपण जर महाराज वागायला शिकलो तर मला वाटतं आयुष्यामध्ये कधी चुकीचा पाऊल पडणार नाही महाराज म्हणून आपल्या तरुण बांधवाचे आदर्श महाराज मला वाटतं कोणता क्रिकेटपट्टू कोणता सिनेस्टार कोणाचा रील स्टार आपला आदर्श तो नसावा पण प्रत्येकाच्या जीवनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आपले आयडल असावे हे सगळ्याला विनंती आहे माझी कारण का आपला मार्ग दाखवणारा मनुष्य पुढचा चांगला पाहिजे मार्ग दाखवणारा जर मनुष्य पुढचा चांगला असेल तर त्याच्या पाठीमागे जनता चांगली चालत असे ध्यान ठेवा म्हणून राजांचा आदर्श आपल्या जीवनापुढे ठेवला पाहिजे आता छत्रपती शिवरायांच्या जयंतीला थोडं वेगळं स्वरूप यायला लागलं सरपंच कारण का सध्या मी आता बोललो ना माणसं पोरं आपले सगळे महाराज येतात तरुण नवयुवक मंडळ आहे त्यांना कोटी कोटी धन्यवाद दिलेच पाहिजे कारण का हे सगळं काम सगळ्यांचं आहे बरोबर आहे का नाही तरुण इथं आले पाहिजे बरोबर का नाही आता हे सगळे पुढं बसलेले हे पैसे देऊन महाराज थांबतील पण असं कोणतं काम करायचं असेल तर उचलायचं असेल तर तिथं तरुणच पाहिजे का नाही बरोबर आहे का नाही म्हाताऱ्या लोकांचा सल्ला पाहिजे श्रीमंत लोकांचा गल्ला पाहिजे आणि तरुण पोलांचा हल्ला पाहिजे धर्म वाढल्याशिवाय राहणार नाही ध्यान ठेवा असं पाहिजे ते त्रिवेणी संगम असला पाहिजे म्हणून तरुण पोरं आले पाहिजे पण तरुण पोरांनी महाराज मांस भक्षण करू नये तरुण पोरांनी महाराज दारू पिऊन छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करू नये आता राजांचा जन्मोत्सव सोहळा झाला आता महिनाभर हे सगळे उत्सव चालूच आहेत आणखी बंद झाले नाहीत ऐका राजांचा जन्मोत्सव सोहळा जवळ आला की प्रत्येकाच्या अंगामध्ये सळसळतं रक्त महाराज मग गाडीवर नाव टाकतात राजे तुम्ही पुन्हा जन्माला या जाणता राजा क्षत्रिय कुलावतंस आपण असे नावं टाकतो पण ज्या गाडीवर छत्रपती शिवरायांचं नाव काढलंय ज्या गाडीला भगवा ध्वज बांधलाय ती गाडी कुणीकडे जाते याच्याकडे कोणाचं लक्ष नाही माझी विनंती आहे मला असं वाटतं गाडीवर राजांचा फोटो टाकावा म्हणजे जयंती झाला असं नाही राजांचं गाडीवर नाव टाकलं म्हणजे आपण राजांचा आदर्श घेतला असं नाही ज्या गाडीवर राजांचा फोटो आहे आणि ज्या गाडीवर राजांचं नाव आहे ती गाडी धाब्यावर नाही गेली पाहिजे याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे सुपारीचं खांडाचं सुद्धा व्यसन माझ्या राजांना नव्हतं हो म्हणून आपण आदर्श आपण घेतला पाहिजे
राजांना जर सुपारीच्या खांडाचं व्यसन नसेल तर आपण आज याच ठिकाणी याच वेळेला आपण कोणीतरी महाराज आपण प्रत्येक तरुण बांधवाने एक तरी व्यसन सोडलं पाहिजे. मी आजपासून गुटखा खाणार नाही, मी आजपासून तंबाखू खाणार नाही आणि मी आजपासून दारू पिणार नाही. पवित्र अशी तुळशीची माळ धारण करीन आणि पंढरपूरचा वारकरी होईल आणि आयुष्यभर शिवभक्त म्हणून राहील असा पण करा. छत्रपती शिवरायांची जयंती सफल झाली असं आपल्याला म्हणता येईल महाराज. या गोष्टीची गरज आहे आता सध्या. आता राजे जन्माला आपण म्हणतो, आता गाडीवर नाव टाकतात, म्हणतात राजे तुम्ही पुन्हा जन्माला. मी कधी कधी आपले सगळे म्हणतात राजे जन्माला येतील हो, पण राजे जन्माला येण्यासाठी पहिल्यांदा जिजामाता जन्माला आल्या पाहिजे ना. छत्रपती शिवराय जन्माला आले पाहिजे, पण आमच्या घरी नाही. कोणाच्या घरी? शेजाऱ्याच्या घरी. हा, शेजाऱ्याच्या घरी आले पाहिजे, हा, आपल्या घरी नाही. छत्रपती शिवराय जन्माला येण्यासाठी माता सुद्धा पवित्र लागते. जिजाऊ माँसाहेब पहिल्यांदा जन्माला आल्या पाहिजे. ध्यान ठेवा, जिजाऊ माँसाहेब जन्माला आल्याशिवाय छत्रपती शिवराय आपल्याला मिळणं शक्य नाही, मिळणं शक्य नाही. म्हणून आपण एकत्रित आलं पाहिजे. बरं, छत्रपती शिवराय जरी जन्माला आले, सध्याच्या काळामध्ये छत्रपती शिवरायांना जीवाला जीव देणारे मावळे कुठून आणणार सांगा ना. कुठून आणणार मावळे? हो, मावळेच नाहीत ना. सांगा राज, तुमच्यासाठी आमचं जीवन अर्पण आहे असं म्हणणारे मावळे कुठून आणणार सांगा. अरे स्वतःच्या पोराची महाराज लग्नाची पत्रिका देण्यासाठी गेलेले तानाजी मालुसरे, आणि तानाजी मालुसरेंना कळालं राजांची मोहीम फत्ते करायची आपल्याला, तर महाराज तानाजी मालुसरेने आपल्या मुलांचं लग्न थांबवलं हो, लग्नासाठी नाही थांबला हो. पण राजाला म्हणतो राज, राज मला द्यावो मोहीमचा कारभार. राज मी आत्ता कोंढाणा जातो, कोंढाणा सर करू आणि कोंढाण्यावर छत्रपती शिवरायांचा महाराज जयघोष करून या कोंढाणा किल्ल्यावर भगवा ध्वज लावू असा म्हणणारा तानाजी मालुसरे आता कुठून भेटणार आहे सांगा. आधी लंगीन कोंढाण्याचं मग माझ्या असा म्हणणारा मावळा कुठून येणार आहे सांगा. जीवा आता कुठून मिळणार आहे सांगा. मावळेच नाहीत ना महाराज, नाही मावळे आता. नाही 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 नाही, शिवा काशीत कुठून येणार आहे सांगा. राजांना जीवदान देण्यासाठी महाराज जिंदगी त्यांना निछावर केली, असा शिवा काशीत कुठून मिळणार आहे सांगा. आपल्याला मिळणार नाही. वेळ कमी आहे आपल्याकडे. एवढा प्रसंग तुम्हाला सांगतो, लक्षपूर्वक ऐका. गड आहे पन्हाळा, जिल्हा आहे कोल्हापूर आणि गाव आहे नेमापूर. नेमापूर गावामध्ये राहणारा महाराज, त्याचं नाव आहे शिवा काशीत. शिवा न्हावी त्याला म्हणतात. समाज आहे न्हावी समाज, पण राजांसारखा दिसणारा पोरगा आहे, राजासारखा चालणारा पोरगा आहे. महाराज गडावर जर राजे नसले ना तर लोक सगळे त्यांनाच मुजरा घालायचे हो. असा हुबेहूब राजासारखा दिसणारा तो पोरगा, त्याचं नाव आहे शिवा काशीत. 42,000 सैन्य वेढा दिलंय. 4 महिने राजे गडावरती आहेत आणि गड उतार होणं ही काळाची गरज आहे. राजांना 4 महिन्याचं लॉकडाऊन पडलेलं आहे गडावरती. लॉकडाऊन आपल्या सगळ्यांना चांगलं माहीत आहे, बरोबर आहे का नाही. आपल्या तरी लॉकडाऊनमध्ये मोबाईल होता, राजांना मोबाईलही नव्हता माऊली. कसे राजे राहिले असतील महाराज. धोधो पाऊस आहे, सैतानाचं आक्रमण वाढायला लागलं. 42,000चं सैन्य आहे आणि राजांजवळ फक्त 1200 मावळे आहेत. किती? फक्त 1200 मावळे आहेत. धोधो पाऊस चालू आहे आणि असल्या पडत्या पावसामध्ये राजांचं डोकं सुपीक आहे, राजांचं डोकं चालतंय. राजाने युक्ती केली, आपल्याला गड उतार होणं ही काळाची गरज आहे. 42,000 सैन्य पायथ्याशी गड उतार व्हायचं कसं. पण राजाने महाराज युक्ती केली. राजे म्हणतात त्र्यंबकपंत, आम्हास गड उतार होण्यासाठी आम्हाला एका व्यक्तीची गरज आहे. राज सांगा कोणत्या व्यक्तीची गरज आहे. राजाने सांगितलं त्र्यंबकपंत, आम्हाला अशा पोराची गरज आहे जो आमच्यासारखा हुबेहूब आम्हाला दिसेल. आणि महाराज पाहता पाहता सगळ्या मावळ्याला बातमी कळाली आणि शिवा काशीच्या कानावर ही बातमी गेली. शिवा काशीतला कळालं राजांना आपली गरज आहे. महाराज शिवा काशीत राजांच्या समोर आला आणि राजांना मुजरा केला. राज घ्यावो मुजरा. राज मुजरा घ्या. राज मुजरा घ्या. राजानं सांगितलं शिवा आलास ना तू. हा राजा आलो, तुमच्या सेवेसाठी आलो राज, या स्वराज्याच्या सेवेसाठी राजा आम्ही आलो. राज सांगा काय हुकूम आहे.
राजानं सांगितलं, शिवा मला गड उतार व्हायचंय आणि गड उतार होण्यासाठी तुझी मला गरज आहे रे, कारण का तू हुबेहूब माझ्यासारखा दिसतोयस. एवढं म्हटल्या ऐका, शिवा काशीत म्हणायला लागला, राज याच सेवेसाठी मी आलो हो राज इथं. राज माझी विनंती आहे राज, तुमच्या डोक्यावरचा जिरे मुकुट मला द्या ना राज. राजानं सांगितलं, हा शिवा तुला मुकुट देणार आहे मी राज. शिवा आणखी काय पाहिजे राज, तुमच्या अंगातला अंगरखा मला द्या ना राज. राजाने सांगितलं, हा शिवा देणार आहे तुला राज. अरे आणखी काय पाहिजे राज, तुमच्या पायातल्या खडावा मला द्या ना राज. राजाने सांगितलं, हा शिवा त्या खडावा पण तू घे राज. राज एवढंच नाही राज, तुमचा पोशाख नाही राज, तर तुमचं नाव सुद्धा मला पाहिजे राज. छत्रपती शिवराय किती उदार मनाचे आहेत. छत्रपती शिवराय म्हणायला लागले, शिवा अरे माझे कपडे देतो, माझं नावही देतो, पण शिवा तुला जिंदगी मिळणार नाही रे. माझं नाव तुला देईल, माझे कपडे तुला देईल, पण तुला मरावं लागणार आहे रे. ऐका, शिवा काशीत मावळ्याचं वाक्य ऐका, घराकडे घेऊन जा. शिवा काशीत म्हणतो, राज मला माहित आहे जिरे मुकुट घातल्यानंतर राज मला माहित आहे अंगरखा घातल्यानंतर राज तुमचा चप्पल तुमचा बूट घातल्यानंतर राज मला माहित आहे राज मी जिवंत राहणार नाही राज. पण राज या गरीबाचं वाक्य ऐका, मावळ्याचं, राज 1000 मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जिवंत राहिला पाहिजे राज, ही आमची विनंती आहे राज. तुम्ही म्हणताय ना मृत्युमुखी पडावं लागल, पण राज माझं असं म्हणणं, शिवा काशीत म्हणून 100 वर्ष जगण्यापेक्षा राज छत्रपती शिवाजी महाराज म्हणून एक दिवस जगलेलं बरं राज. याच्यासाठी मी जीवदान द्यायला तयार आहे राज. राजांना महाराज सगळं दिलं. 1200 मावळे आहेत, 400 मावळ्यांची 3 तुकड्या केल्या. एक तुकडी राजांबरोबर जाणार, दुसरी तुकडी त्र्यंबकपंत घेऊन शिवा काशीतला घेऊन जाणार, आणि तिसरी तुकडी आहे महाराज बाजीप्रभू देशपांडे 400 मावळे घेऊन पुन्हा निघणार, आणि त्याचं नेतृत्व प्रतापराव गुरव करणार. आणि महाराज हे 3 तुकड्या ठरल्या. राजे गड उतार होण्यासाठी सज्ज झाला. दिवस आला महाराज. आता वेडा आला. 200 पावला वेडा आला. आता 100 पावलावरती वेडा आला. आता 50 पावलावरती वेडा आला. पाहता राजांसारखा राजा दिसणारा महाराज 2 पालख्या सजल्या गेल्या. एका पालखीमध्ये राजा बसले, एका पालखीमध्ये शिवा बसला. दोन्ही पालख्या राजानं हुबेहूब बनवलेलं आहे, आपल्यासारखाच राजे बनवलेलं आहे. सगळी महाराज सगळी बरोबर शिकवलेलं आहे. महाराज 2 पालख्या निघाल्या. पाहता जवळ महाराज आले. 5 पावला वेडा आला. आता 2 पावला वेडा आला. वेडात वेडे घुसळे, आणि तेवढ्यामध्ये राजांनी महाराज पालखी गड उतार झाली, आणि ती गड उतार पालखी राजांची आहे. पण महाराज गडावर जी पालखी आहे ते शिवा काशीची आहे. सगळं राजासारखं चालणारा, राजासारखा बोलणारा, हुबेहूब राजासारखा दिसणारा, सगळं राजासारखं केलं. पण एकच चूक झाली महाराज. राज पालखीतून उतरताना उजव्या साईडनं उतरायचे, पण शिवा काशीची एवढीच गफलत झाली, शिवा काशी डाव्या हातानं उतरला. दगा हुजूर, हुजूर दगा, हुजूर दगा, हुजूर दगा, हुजूर दगा. सगळ्याला कळालं शिवाजी महाराज पळाले. शिवा काशीला पकडलं आणि महाराज समोर उभा केलं, आणि खानानं विचारलं, खरं सांग तू कोण आहेस? शिवा काशीनं सांगितलं, मी छत्रपती शिवाजी महाराज आहे. आम्हाला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराज, आम्हाला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा रुतबा. छत्रपती शिवरायांच्या नजरेमध्ये नजर टाकून बोलायची बोलण्याची ताकद नव्हती. आम्हाला माहिती आहे राजांचा रुबाब. तू राजा नाही, आम्हाला दगा झाला. आणि शिवा काशीच्या महाराज अंगावरती वार केला. एका इंचाचे शिवा काशीचे तुकडे करण्यात आले. एका पोत्यामध्ये भरले, आणि राजांना नजराणा म्हणून महाराज गडावर पाठवले. ऐका, गडावर पाठवले, पण राजांनी महाराज त्यांच्या घराकडे बातमी सांगितली नाही हो. 20 दिवस होऊन गेले, आणि मग राजाला वाटलं शिवा काशीच्या घराकडे आपण जावं. महाराज राजाने सांगितलं, नेमापूर गावामध्ये शिवा काशीच्या घराकडे त्याच्या आईला भेटण्यासाठी मला जायचंय. नेमापूरमध्ये बातमी कळाली, राज येणार, स्वराज्याचं धनी येणार, आमचं राज येणार. पाहता दिवसही आला हो, वेळ ठरलेली आहे. त्या वेळेला राजा गड उतार झालं, आणि महाराज नेमापूर गावामध्ये राजे आले. आता माळ्याच्या गडाला राजे आले. एवढा आनंद झाला महाराज.
शिवा काशीची आईला तर एवढा आनंद झाला, कारण का या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजाधिराज शिव छत्रपती महाराज या गरिबाच्या घराकडे यायला लागले. जसं काही शबरीच्या घराकडं प्रभू रामचंद्र आले, जसं काही जनाईच्यासाठी महाराज देवळातला पांडुरंग घराकडे आला, आज आमचा पांडुरंग आमच्या घराकडे येणार आहे. महाराज शिवा काशीच्या आईनं सांगितलं, पोरीला सुनला सांगितलं, शिवा काशीच्या पत्नीला सांगितलं, अगं सुनबाई, स्वराज्याचं धनी येतं, चांगले वस्त्र परिधान करा, चांगले वस्त्र साडी घाला, नऊवारी साडी घाला, नथ घाला नाकामध्ये, सुंदर असा पेहराव करा, सुंदर नटून आणि औक्षण करण्यासाठी राजाला आरतीचं ताट तयार करा. महाराज शिवा काशीच्या पत्नीनं महाराज नऊवारी भरदरी साडी घातली, सुंदर असा नटापटा केला, राजाला ओळण्यासाठी ताट घेऊन समोर आली. आता कळालं राजा आलं, माळ्याच्या गलीला आलं राजा आता धोब्याच्या गलीला आलं. राजा एक 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 गली गली करत करत येत होते राजा, आणि आता न्हाव्याच्या गलीमध्ये आल्या आता मात्र सगळ्याला आनंद झाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव, हर हर महादेव अशी घोषणा व्हायला लागली. आता शिवा काशीच्या पत्नीच्या मनामध्ये आनंद आहे, आमच्या घरी धाकलं धनी येते, आमच्या घरी स्वराज्याचं धनी येत आहे. शिवा काशीच्या आईला आनंद आहे. आणि राजा शिवा काशीच्या अंगणाच्या समोर आल्या आता शिवा काशीची पत्नी जाऊन राजाला ओवाळणार, तितक्या शिवा काशीच्या आईनं सांगितलं, सुनबाई, जी सासूबाई, मागवा, ओवाळू नको राजांना, तू ओवाळू नको राजांना. एवढं भरलेलं ताट घेऊन, आरतीचं ताट घेऊन पोरगी पाठीमागं सरकली, पोरगी रडायला लागली. छत्रपती शिवाजी महाराज पुढे उभा टाकले आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, अहो आई, ओवाळू द्यायचं ना पोरीला, पोरीने किती सुंदर साडी घातली होती, हो किती सुंदर ताट सजवलं होतं, आरती घेऊन आली होती, औक्षण करू द्यायचं ना राजांचं, का तिला अपमान केला, का पाठीमागं केलं? ऐका हो, ऐका उत्तर, ऐका. शिवा काशीची आई म्हणायला लागली, हो राज, तुम्ही छत्रपती आहात राज, तुम्हाला जाणता राजा म्हणतात राज, पण एक वाक्य का राज, तुम्ही या जगाला भुलवू शकता, तुम्ही या जगाला तुम्ही महाराज भुलवू शकता, पण एका आईला भुलवू शकत नाहीत राज. का असं म्हणतायत? असा शब्द ऐकल्या महाराज छत्रपती शिवरायांच्या हातातला तांब्या गळून पडला. 20 दिवस झालं कानाला कान बातमी माहिती नाही, पण शिवा काशीच्या आईला कोणच सांगितली की शिवा काशीत गतप्राण झालाय म्हणून. डोळ्यात पाणी आलं आणि मग मात्र महाराज शिवाजी महाराज म्हणायला लागले, का तिला ओळ दिलं नाही? त्यावेळी शिवा काशीची आई म्हणते, राज, तुम्ही हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आहेत राज, आमचं धनी आहे तो राज, अहो ऐश्वर्यवंत, गुणवंत, कीर्तिवंत, नीतिवंत अशा राजांना ओळण्यासाठी एका विधवा स्त्रीनं पुढे ये जाऊ नये राज, तुम्ही या स्वराज्याचे धनी आहेत ना राज, जिचं कुंकू जिवंत नाही त्या विधवा स्त्रीनं औक्षण करण्यासाठी समोर येऊ नये हो राज. राजांच्या डोळ्याला धारा लागल्या, राज म्हणतात, आई तुम्हाला कोण सांगितलं हो शिवा काशीत नाही म्हणून? त्यावेळी शिवा काशीची आई म्हणायला लागली, राज मला कळतं हो राज, मी आई आहे राज, माझ्या शिवा काशीत पोरा जर कळालं असतं राज घराकडे येणार आहे, तर माझं पोरग कोणत्या जंगलातून उड्या टाकून घराकडे आलं असतं राज, मला वाटलं तुमच्यासोबत माझा शिवा असेल, मला वाटलं राज तुम्ही माळ्याच्या गडीला आला त्यावेळेस मला वाटलं माझं पोरग तुमच्या समोर भाला घेऊन असेल राज, ज्यावेळेस धोब्याच्या गडीला आलास राज मला वाटलं माझं पोरग पाठीमागे जयघोष करण्यासाठी आला असेल राज, मला वाटलं माझं पोरग आता समोर येईल आणि तुम्हाला मुजरा घालेल राज, तुम्ही माझ्या दाराच्या समोर आलात तरी सुद्धा माझा शिवा दिसत नाही राज. याचा अर्थ आहे राज, तुमचं स्वागत करण्यासाठी जर माझं पोरग आज हजर नाही, याचा अर्थ आहे राज, माझं पोरग स्वराज्यासाठी बलिदान झालंय राज. छत्रपती शिवरायांचं महाराज काय अवस्था झाली असेल. छत्रपती शिवराय म्हणायला लागले, आई, या स्वराज्याच्या रक्षणासाठी तुमचा शिवा काशी शहीद झालाय हो आई, तुम्हाला काय पाहिजे सांगा, मी तुमच्या देण्यासाठी मी तुमच्या दारावर आलोय. ऐका. शिवा काशीची आई म्हणायला गेली, राज मला तुमचं सोनं नको राज, तुमचा पैका नको राज, तुमचं धन नको राज, माझी एवढीच विनंती आहे, माझा शिवा काशीत एकुलते पोरग होतो राज, या हिंदवी स्वराज्याच्या कामासाठी माझं पोरग वर्षभर तुमच्यासाठी फिरायचं राज, पण पोळ्याच्या दिवशी न चुकता शिवा काशीत माझ्या हातची पोळी खाण्यासाठी आणि माझ्या बैलाला आणि गाईला घास भरवण्यासाठी
माझं राज पोरग दर पोळ्याला येत होतो राज, माझी एवढीच विनंती आहे राज, मला दुसरा पोरगा नाही राज, म्हणून माझी विनंती आहे राज, वर्षभर येऊ नका राज, पण दर पोळ्याला तुम्ही माझ्या हातची पोळी खाण्यासाठी आणि आमच्या गायला आणि गोराला पोळी घालण्यासाठी राज तुम्ही दर पोळ्याला यावं, माझी एवढीच इच्छा आहे राज. राजानं सांगितलं, आई मी तुम्हाला शब्द देतोय, जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज जिवंत आहेत, या शरीरात प्राण आहे, तोपर्यंत तुमच्या हातची पोळी खाण्यासाठी मी नेमापूरमध्ये तुमच्या घरी येईल ओ आई. आणि मग मात्र हे छत्रपती शिवरायांचे उद्गार ऐकल्या शिवा काशीची आई म्हणायला लागली, राज कुस पवित्र झालं राज, आमची कुस पवित्र झाली राज. मी असं म्हणेन, तुम्ही जर दर पोळ्याला जर माझ्या हातची पोळी खाण्यासाठी जर माझ्या घरी येत असताल राज, तर माझ्या मी मनाला असं समजल राज, गडावर जो मेला तो छत्रपती शिवाजी महाराज मेला, आणि माझ्या घरी येतोय तो माझा शिवा काशीत पोरगा म्हणून माझ्या घरी आला. आता मात्र महाराज हे आनंद आहे, जीवाला जीव देणारे मावळे आता छत्रपती शिवरायांना कुठून भेटणार आहे सांगा. आपला जीव जरी गेला तरीही मावळे म्हणत होते, आमचा जन्म या स्वराज्यासाठी, आमचं मरण आमच्या धर्मासाठी, कारण का आमचं कामच धर्माचं पालन. धर्माचे पालन, 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 धर्माचे अभंगाच्या पहिल्या चरणाचे गुरु तुकोबराय सांगतात, या मावळ्यांचं जीवन, या मावळ्यांचं चालणं, या मावळ्यांचं जगणं फक्त धर्माचं पालन करण्यासाठी. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, आम्हाला दुसरं काही कोणतं काम करायचं नाही, फक्त धर्माचं रक्षण करायचं आहे. असे मावळे महाराज राजांना मिळाले होते, त्यांचं हेच काम आहे, दुसरं कोणतं काम नाही, फक्त स्वराज्यासाठी जगणं आणि स्वराज्यासाठी मरणं आयुष्यभर ज्याने ठरवलेलं आहे अशांना मावळे म्हणतात दादा. आणि हे मावळे माझ्या छत्रपती शिवरायांसाठी महाराज तयार झालेले आहेत. किती मावळ्यांची कथा सांगा हो, यूट्यूबला भरपूर मावळ्यांची कथा आपण ऐकली असेल, आपल्याकडे वेळ कमी आहे. महाराज हिंदवी स्वराज्य वाढायला लागलं, पाहता 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 दिल्लीपर्यंत भगवा ध्वज गेला. राजे दिल्लीपर्यंत गेले, दिल्लीचा तख्त सुद्धा राजाने हादरवलं आणि तिथं भगवा ध्वज फडकवला माझ्या छत्रपती शिवरायांनी. पण या महाराष्ट्रासाठी, या हिंदवी स्वराज्यासाठी महाराज चांगली राजधानी पाहिजे असा संकल्प राजांच्या मनात आला. आणि राजाने सांगितलं, हिरोजी तुम्हास आम्ही परवानगी देतोय, आम्हाला आवडेल असा एक शिवनेरीपेक्षा मजबूत असा असावा, नाही या सगळ्या हिंदुस्थानाचा कारभार चालवण्याची क्षमता त्या गडामध्ये असावी, म्हणून असा एक गड तयार करा. आणि त्या गडाचं नाव आहे रायगड. महाराज रायगडाचं बांधकाम सुरू झालं हो. रायगडाचं बांधकाम सुरुवात असताना महाराज तोफखाना कुणीकडे ठेवायचा, दारूखाना कुठं ठेवायचा, ब्राह्मणवाडी, बाजारपेठ, भगवंत आपलं राजांचं सिंहासन सगळं तयार करायचं हो. राणी महल तयार करायचा, पारसबाग तयार करायची, मंदिर तयार करायचं. महाराज सगळं हुबेहूब सुंदर असा देखावा रायगडावर महाराज तयार झाला. महाराज पण आता बांधकाम सुरुवात झालं, पण राजे तर गडावरती नाहीत, काम दिलंय हिरोजी इंदोलकराकडे. महाराज जेवढा काही निधी होता ना तो सर्व निधी समाप्त झाला, पण रायगडाचं बांधकाम अर्ध शिल्लक राहिलेलं आहे. आणि त्यावेळेस महाराज बहिर्जी आले, ज्यावेळेस मामा तिथं आले, आणि त्यावेळेस हिरोजी इंदोलकरला म्हणतायत, आपल्या जवळचा तर निधी समाप्त झालाय, राजानं तर आपल्याला काम दिलंय, हे काम फत्य झालं पाहिजे. कारण का राजांचा शब्द म्हणजे महाराज
मावळ्यांना शिरसावंद होता. राजाने शब्द टाकला की मावळे जीवापेक्षा जास्त त्या शब्दाला किंमत देत होते. राजांनी शब्द दिलाय, राजे दिल्लीवरून येईपर्यंत आपल्याला रायगड किल्ला महाराज बंदोबस्त करायचा आहे, बांधून पूर्ण करायचा आहे. आणि मग मात्र महाराज हिरोजी इंदुलकराकडचा पैसा तर समाप्त झाला. महाराज पाठीमागं पुढं न पाहता हिरोजी इंदुलकरांनी महाराज मनाची स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःचा महाराज सगळा जेवढी काही मालमत्ता संपत्ती होती ना ती सगळी विक्री काढली आणि त्याच्यातून मिळालेला सर्व मोबदला रायगडाच्या बांधकामासाठी लावला. दादा, बांधकाम पूर्ण झालं आणि राजे रायगडावरती आले. राजांना पाहिजे होता तसा तर रायगड निर्माण झालाच नव्हता, पण महाराज स्वप्नात सुद्धा राजांच्या एवढा सुंदर रायगड असेल असं सुद्धा राजांना वाटलं नाही. त्याच्यापेक्षा 10 पट रायगड सुंदर दिसायला लागला. आता मात्र राजांना आनंद झाला. राजे खुश झाले आणि राजांनी महाराज येऊन महाराज रायरेश्वराचं दर्शन घेतलं. आणि मग राजा म्हणतात, हिरोजी काय सुंदर तुम्ही किल्ला तयार केलाय, एवढा सुंदर किल्ला निर्माण केलाय, मी तुमच्यावर खुश आहे. तुम्हाला काय पाहिजे ते मागा ना. ऐका ऐका, किती मावळे तत्पर होते हो. हिरोजी इंदुलकर नावाचा मावळा आपली इस्टेट ज्याने विकली त्यानं पद मागितलं नाही महाराज, त्यानं प्लॉट मागितला नाही, त्यानं बंगला नाही मागितला, त्यानं टक्केवारी नाही मागितली महाराज. दोन्ही हात जोडले, गुडघ्यावरती बसला आणि राजाच्या पुढं महाराज नतमस्तक झाला. आणि राजाला मुजरा घ्यावं. राजा म्हणायला लागला, राज मुजरा घ्या, राज मुजरा घ्या. राजा तुम्ही म्हटलात ना काय पाहिजे तुम्हाला. राजा या हिरोजी इंदुलकराला काहीच पाहिजे नाही. राज माझी शेवटची इच्छा एवढीच आहे. हो राज, काय सांगा हिरोजी, तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी तयार आहे. सांगा तुमची इच्छा काय. त्यावेळेस दोन्ही हात जोडून गुडघ्यावरती उभा टाकून महाराज हिरोजी म्हणायला लागले, राज या गरीब मावळ्याला तुमच्यासारखा छत्रपती शिवाजी महाराज आमच्या जीवनात भेटले, याच्यापेक्षा दुसरा आम्हाला धनाची काही गरज नाही. राज आम्हाला कोणतं धन पाहिजे नाही. राजा म्हणतात, हे माहिती आहे हो, पण सांगा ना तुम्हाला काय देऊ. त्यावेळी हिरोजी इंदुलकर म्हणाले, राज या गरीबाची शेवटची विनंती एवढीच आहे. राज ज्यावेळेस तुम्ही रायगडावर येताल ना त्यावेळेस तुम्ही भगवंताचं महादेवाचं दर्शन करण्यासाठी येताल ना, या मंदिरामध्ये ज्यावेळेस चढताल ना त्या पायरीवर पाय देत असताना मला असं वाटेल राजाने माझ्या डोक्यावर पाय दिलाय, याच्यासाठी त्या पायरीवर या गरीबाचं नाव लिखाण करण्याची परवानगी द्या राज. याच्याशिवाय मला दुसरं काही मागायचं नाही. आता सुद्धा तुम्ही रायगडावर जा, त्या महाराज मंदिराच्या पहिल्या पायरीवर लिखाण केलेलं आहे, शेवे ठाई तत्पर आणि हिरोजी इंदुलकर. आयुष्याची बाजी लावून महाराज ज्याने हिंदवी स्वराज्याचं काम केलं त्या मावळ्याचं नाव आहे हिरोजी इंदुलकर. यांना दुसरं काही आठवत नाही. आपलं तन, आपलं धन, आपलं शरीर, सगळं मन या हिंदवी स्वराज्याशी दान करायचं आहे, कारण का आपलं कामच एवढं आहे. आम्हा करणे काम, हे 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 वाड वाडे नाव, हे आम्हा करणे काम, जय हो वाड वाडे नाव, हे वाड वाडे नाव, हे आम्हा करणे काम, हे आम्हा करणे काम, हे आम्हा करणे, हे आम्हा करणे काम, मावळ्याचं एकच म्हणणं आहे, या स्वराज्यासाठी हेच काम करणं, याच्यासाठीच आमचा जन्म आहे. हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. आणि महाराज हे धर्म वाढवत असताना, देवाचं नामचिंतन वाढवत असताना आम्ही महाराज आपल्या हातामध्ये शस्त्र घेतलंय. महाराज तुकोबराय सांगतात, आमच्या हातात शस्त्र आहे ते म्हणजे आमच्या हातात नामाचं शस्त्र आहे. आणि धर्मरक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातात तलवार हे शस्त्र आहे. महाराज आमच्या हातामध्ये तीक्ष्ण उत्तरे, हाती घेऊन बाण फिरे. आणि महाराज हे धर्माची जोपासना करत असताना कोण किती मोठ्या पदावर आहे, कोण किती श्रीमंत आहे, कोण काय आहे, आम्ही काही बघत नाही. जो धर्मासाठी आडवा आला
त्याला आडवं करणं हेच आमचं काम आहे. इथं आज शेलगावकरांनी सुद्धा आज डोक्यात घ्यायचंय, राजांचा जन्मोत्सव सोहळा झाला, कीर्तन संपलं, हिंदुत्व विसरून जायचं नाही. जागं राहायचं, जागं राहा, ही काळाची गरज आहे. जर आपल्या हिंदू बहिणीवर कोणी महाराज बलात्कार करत असेल, कोणी अत्याचार करत असेल, तर हिंदू धर्मातल्या प्रत्येक पोरांनी महाराज आपल्या ताईसारखं तिचं रक्षण आपण प्रत्येकाने केलं पाहिजे. ही काळाची गरज आहे. या जगतामध्ये आता देशामध्ये 20 प्रकारचा जिहाद चालू आहे. लँड जिहाद माहिती आहे तुम्हाला? लँड जिहाद माहिती आहे? एखाद्या ठिकाणी महाराज, आज ओपन बोलतो, राजांची महाराज जयंती आहे. अहो, एका ठिकाणी महाराज मौला तयार करायचा असेल तर आपल्या माणसाकडून, हिंदूकडून महाराज चौपट पैसे देऊन आधी जमीन खरेदी करतात आणि पुन्हा ती जमीन कोणी खरेदी करत नाही. मग त्या जमिनीचा भाव पडला जातो आणि मौलेच्या मौले उभा केले जातात आणि आपल्या माणसाला पुन्हा तिथं फिरकू सुद्धा देत नाहीत महाराज. म्हणून आपण सगळ्यांनी सावध राहायचं. माझी तर विनंती अशी आहे, आपल्या धर्मामध्ये काय माणसं कमी आहेत का? आपल्या धर्मामध्ये व्यापारी कमी आहेत का? आपल्या धर्मामध्ये दुकानदार कमी आहेत का? याद राखा, इथून पुढे आपण हिंदू आहोत ना. हिंदू धर्मातल्या प्रत्येक माणसाने आपला धर्म वाढवण्याचं काम केलं पाहिजे. म्हणून माणसाने सुईपासून ते घरातल्या वस्तूपर्यंत आणि अंगाच्या कपड्यापासून ते पोटातल्या अन्नापर्यंत माणसाने खरेदी केली पाहिजे. पण खरेदी करत असताना तो दुकानदार, तो व्यापारी, ज्याच्या कपडा गंध, हातावर कलेज आहे आणि मुखात जय श्रीमाची घोषणा आहे, हर हर महादेव म्हणतोय, अशाकडून आपण खरेदी केली पाहिजे. जरी 10 रुपये आगाव गेले तरी चालतील, पण आपले माणसं मोठे करायचे शिका. आपल्या बघा तुम्ही, आहो, पण आपल्या माणसाला सवयच नाही महाराज. तुम्ही तालुक्यावर जा, चौकात बघा, त्यांचे 2 गाड्या असू द्या, त्यांचे 2 छत्र्या असू द्या, 2 छत्र्या असू द्या महाराज, 2 गाड्या असू द्या, तिथं 2-3 पोरं त्यांचे मोकळे फिरू द्या रिकामे, योगेश भाऊ, तर ते 2-3 मिळून 1000 रुपये करतात. हा, 1000 करतात. आणि 2 गाड्याचे 2 गाड्याचे आहे का नाही महाराज? 4 करतात तयार आणि त्यांचं गल्ली तयार करतात. आणि आपले माणसं त्यांच्याकडून घेतात, पण शेजारी एखादा वारकरी असला ना त्याच्याकडून घेत नाहीत. आपल्या माणसाला कदरच अशी लागली. ते माणसं 2 गाड्याचे 4 गाडे करतात, मोठे करतात आपले माणसं. आणि आपले माणसं ज्यानं दुकान टाकले त्याचं उधारी नेऊन दिवाळ काढतात. आपले माणसं असले आहेत महाराज, कोणते धड आहेत आपले माणसं, लईच महाराज पांचट माणसं, आपले लईच धर्मातले माणसं. आमच्या चौकामध्ये एकानं हवेचं दुकान टाकलं, हवा भरायचं दुकान. त्याचं काय काम आहे हो? कोणी जायचं हवा भरायचं, 20 रुपये द्यायचे. आपलं माणूस आहे ना आपा. आमच्या गावातल्या माणसानं गाडी पंक्चर झाली, तिथून ढकलीत आणली कुत्र्याच्या सोनेगावला, पण तिथं हवा भरली नाही. मी लावो, तिथं हवा भरायचं दुकान आहे, तिथं भरा की. म्हणला महाराज त्याची हवा चांगली नाही. काय नाव ठेवतील महाराज, माणसं सांगत नाही. म्हणून माझी विनंती आहे, आपला धर्म आपण वाढवला पाहिजे, आपला धर्म आपण जपला पाहिजे. म्हणून आपले माणसं आपण जपले पाहिजे. पण आपल्या माणसाला तशी सवयच नाही महाराज. कारण का पहिल्यापासून आपल्या टीव्हीवर आपल्या माणसाला एकच कार्यक्रम माहीत आहे, आपली माती आपलेच माणसं. हे वाक्य विसरूच नका तुम्ही. आपले माणसं मोठे करायचे शिका. एकच वाक्य सांगतो, दो राम का नहीं वो किसी काम का नहीं. म्हणून आपल्या धर्माचा जोपासना करायला शिका. थोडी जातीयता थोडी बंद करा, थोडं राजकारण समाजकारण बंद करा. अहो, गावगाव महाराज, गावगाव सप्ते बंद पडायची वेळ आली हो. गावगाव भांडण तंटे वाढायला लागले व धार्मिक कार्यक्रमासाठी. छत्रपती शिवरायांच्या जयंतीसाठी कुठं भांडणं व्हावे, छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासाठी कुठं भांडणं व्हावे. अरे सगळ्या महाराष्ट्राचा नाही हिंदुस्थानाचा सातबारा कोणाच्या नावा असेल तर माझा बाप छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरती सांगतो. आज सप्त्यामध्ये भांडणं व्हावे. अरे धुऱ्यावरचे भांडणं या मंडपात, घरातले मतभेद इथं भांडणं, राजकारण इथं, समाजकारण इथं. पण याद राखा, हिंदू धर्मातल्या प्रत्येक माणसाने डोक्यात विचार घेतला पाहिजे,
या धर्म मंडपात येत असताना मी या जातीचा आहे, मी या वाड्यातला आहे, मी या पक्षाचा आहे, मी या समाजाचा आहे, मी ढमुक आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे, हे डोक्यातून काढून या धर्म मंडपात येत असताना डोक्यात एकच विचार असला पाहिजे, मी शिवभक्त आहे, मी राम भक्त आहे आणि या हिंदू धर्माचा रक्षक आहे. म्हणून आपण माणसाने इथं आलं पाहिजे. धन ठेवा, ही काळाची गरज आहे. म्हणून एका ठिकाणी या, आपला धर्म वाढवायचा. बघा आपला धर्म आता सध्या बघा 20 प्रकारचा जिहाद चालू आहे. अरे बालाजी सारख्या पवित्र मंदिरातून लाडूमध्ये भेसळ करून हिंदू धर्मातलं पावित्र्य नष्ट करण्याची महाराज हे षडयंत्र करणारी मंडळी आहे. गौमांस विकण्यासाठी किती प्रवृत्त करतात. ध्यान ठेवा. अरे शेतकरी राजानं माझी विनंती आहे, गायची कत्तल थांबली पाहिजे. म्हणून आपण गाय कधीच खाटकाला विकायची नाही. लव जिहाद चालू आहे, पाठीमागं स्त्री सगळ्या बसल्या आहेत. माता भगिनी, ताई, माझ्या दिदीला सगळ्याला विनंती आहे, मी कथेतही बोललोय पण डबल एकदा सांगतोय, ध्यान ठेवा. लव जिहाद चालू आहे. सरपंच जातीवर सुद्धा मुली पळवण्याचं षडयंत्र चालू आहे. जर मराठ्याची पोरगी नेली तर 12 लाख रुपये, ब्राह्मणाची नेली तर 15 लाख रुपये, मारवाड्याची नेली तर असे आकडेवारी आहे त्यांची. आपण सावध राहिलं पाहिजे. म्हणून माझ्या सगळ्या दिदींना आणि माझ्या ताईला विनंती आहे, तुमच्या बापानं तुम्हाला लोह्याला नांदेडा शिक्षण घेण्यासाठी ठेवलं आहे, तुमच्या बापानं तुम्हाला 40,000चा मोबाईल दिला आहे, तुमच्या बापानं तुम्हाला एवढे सुंदर कपडे दिलेत, थोडं बापाचा चेहरा डोळ्यासमोर आणा. अरे तुमच्या बापानं फाटकी बनेल घातली पण तुम्हाला कोणतीच वस्तू कमी केलेली नाही. म्हणून माझ्या ताईला विनंती आहे, डॉक्टर झालीस चांगली गोष्ट आहे, वकील झाली चांगली गोष्ट आहे, कलेक्टर झाली त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट आहे, नाही झाली तर काही हरकत नाही. तुमचा बाप स्वाभिमानी आहे, 2 एकरचा बैनामा करल पण श्रीमंत घरी तुमचं लग्न लावून देईल. पण आयुष्यात कोणताच असा चुकीचा पाऊल उचलू नका जेणेकरून स्वाभिमानी बापाची मान 4 चौघात खाली जाईल आणि हिंदू धर्माला गालगोट लागेल. असं कधी वर्तन करू नका, असा विचार कधी डोक्यात आणू नका. म्हणून कपडे कोणते घाला पण थोडी ओढणी घ्यायला शिका. चंद्रकोर असला पाहिजे. ध्यान ठेवा, एखाद्या वेळेस एखादा भांग कमी पाडा पण कपाळावरती चंद्रकोर लावल्याशिवाय घराच्या बाहेर पडू नका. या सगळ्या ताईला माझी विनंती आहे. तुमचं रक्षण करण्यासाठी छत्रपती शिवराय येणं आता शक्य नाही. तुम्ही तुमचं रक्षण करायचंय, तुम्ही दुर्गा व्हायचंय, तुम्हीच काली व्हायचंय आणि तुम्हीच लक्ष्मीबाई व्हायचंय. म्हणून कधी कधी म्हणत असतो, तू दुर्गा बन, तू लक्ष्मी बन, तू काली बन, तू दुर्गा बन, तू लक्ष्मी बन, तू काली बन, लेकिन मेरी प्यारी बहना कभी ना भूरके वाली बन, कभी ना भूरके वाली बन, कभी ना भूरके वाली बन. ही काळाची गरज आहे. म्हणून माझ्या सगळ्या तरुण बांधवाला विनंती आहे, माझ्याकडे वेळ कमी आहे, आपण उठल्या उठल्या कपाळा गंध लावाय शिका. कळायला पाहिजे लाहोरच्या पलीकडचा का अलीकडचा आहे ते. लक्षात आलं का माझं बोलणं? कळालं तर धन्यवाद. चला पुढे. उठल्या उठल्या कपाळा गंध लावा, हातामध्ये कलेजा काहीतरी बांधा आणि मुखामध्ये जय श्रीराम हर हर महादेवाचे जयघोष राहू द्या. एवढं हिंदुत्व आपल्या अंतकरणात राहू द्या. गायची कत्तल होत असेल आपण महाराज जतन केलं पाहिजे. अरे हेच ही काळाची गरज आहे. अहो आम्ही गेलो होतो सरपंच, बेळगावला गेलतो कीर्तन करण्यासाठी. बेळगाव कर्नाटक बाउंड्री आहे. अरे त्या बेळगावकरांना महाराज द्यावे तडे धन्यवाद कमी आहे. ते सुविधेसाठी मोर्चा काढत नाहीत, कोणत्या आरक्षणासाठी मोर्चा काढत नाहीत. महाराज कशासाठीच ते मागणी करत नाहीत. त्यांचं एकच म्हणणं आहे, आम्हाला महाराष्ट्रामध्ये घ्या आणि आम्हाला मराठी भाषा आम्हाला मिळाली पाहिजे, याच्यासाठी त्यांचा उठाव आहे. आपण महाराज महाराष्ट्रात राहून आपल्याला मराठी भाषेचा गौरव नाही, आपल्याला महाराष्ट्राची जाण नाही, आपल्या छत्रपती शिवरायांची आपल्याला महाराज एवढी जाणीव नाही, तर त्या लोकांना सुद्धा आपल्या छत्रपती शिवरायांची जाणीव आहे. मराठी भाषेचा गौरव करतात आणि मराठी भाषा आम्हाला मिळाली पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये आम्हाला वास्तव्य मिळालं पाहिजे. याच्यासाठी सगळ्या सुविधा बाजूला सारून महाराष्ट्राचे रहिवासी होण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज होण्यासाठी आणि मराठी भाषा आम्हाला मिळावी याच्यासाठी उठाव करणारे बेळगावचे रहिवासी आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार अशा टाळ्या वाजवा. सरकार मायबाप माझी विनंती आहे, अरे एवढ्या शेकडो वर्षाचा लढा
त्यांचा यशस्वी झाला पाहिजे आणि त्यांना सुद्धा महाराष्ट्राचं महाराज रहिवासी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे आणि त्यांची भाषा मराठी झाली पाहिजे आणि त्यांना सुद्धा छत्रपती शिवरायांचे वंशज म्हणून आपण स्वीकारलं पाहिजे आणि सीमावाद आता संपुष्टात आला पाहिजे ही सगळ्या महाराष्ट्र सरकारला आमची विनंती आहे. हे एवढी जोपासना करतात महाराज आपल्यासाठी म्हणून आपण धर्मवीर संभाजी महाराजांचे पाईक आहोत. आपण छत्रपती शिवरायांचे पाईक आहोत. या धर्मासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी रात्राचा दिवस केला, दिवसाची रात्र केली आणि हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. या धर्मासाठी माझा धर्मवीर संभाजी महाराजांनी बलिदान दिलं हो. बलिदान मास असा समाप्त होत आला. ध्यान ठेवा हो. ओ राजांना पकडल्या गेलं आणि राजांचे डोळे काढले हो. राजांच्या डोळ्यामध्ये सळ्या टाकल्या, राजांच्या कानामध्ये तेल टाकलं हो गरम, राजांची जीभ काढली हो. राजांची जीभ काढली. राजांना महाराज अंगावरचं कातडं सोलून काढलं हो. नुसतं कातडं सोलून काढलं नाही पण राजांचं अंग महाराज रक्तबंबाळ झालं. एका इंचावर राजांना वार केले आणि खान म्हणायला लागला, ए संभा धर्म छोड़ दो, इस्लाम कबूल कर लो. धर्मवीर संभाजी महाराज कडाले, अरे खाना मी मेलो तरी हिंदू धर्माला मी गालगोट लागू देणार नाही. मी मेलो तरी चालल पण हिंदू धर्म रक्षण करील, कारण का आमच्या बापानं आम्हाला हिंदू धर्माचं रक्षण करण्याचं शिकवलेलं आहे. मी माझ्या तनामध्ये जोपर्यंत प्राण आहे मी हिंदू आहे, हिंदू राहणार आणि पुढे सुद्धा हिंदूच म्हणून जन्माला येणार असे म्हणणारे धर्मवीर संभाजी महाराज. म्हणून आपण याचे वंशज आहोत म्हणून आपण धर्माची जोपासना करायची. म्हणून मतभेद थोडे दूर करा. आपला माणूस आहे ना त्याला मोठं करायला शिका. पण आपले मी सगळं बोलत असतो, आपले माणसं आपल्या माणसाला मोठं करत नाहीत. थोडे मतभेद बाजूला सारा, नीती वाढवायला शिका, धर्म वाढवायला शिका, जेणेकरून छत्रपती शिवरायांना आनंद वाटेल असं जगायचा प्रयत्न करा. तरुण बांधवाला विनंती आहे, दारू पिऊ नका, तुळशीची माळ धारण करा. दाड्या वाढवल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज होणं शक्य नाही. मिशी वाढवली आणि पीळ दिला म्हणजे छत्रपती शिवराय नाहीत. एखाद्या रस्त्याला नाव दिलं म्हणजे छत्रपती शिवरायांचे वंशज असं आहेत असं नाही. एखाद्या रस्त्याला नाव दिलं म्हणजे छत्रपती शिवरायांचं आपण त्याचे वारसदार आहोत असं सिद्ध होत नाही. ऐका, एखाद्या रस्त्याला छत्रपती शिवरायांचं नाव देणं सोपं आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांना दाखवून दिल्या रस्त्यावर चालणं खूप अवघड आहे. रस्त्याला नाव देण्यापेक्षा रस्त्यावर चालायला शिका, ही काळाची गरज आहे. आणि हिंदू धर्माची जोपासना करा. आणि महाराज या हिंदू धर्मामध्ये जर कोणी आडवा येत असेल, आपल्या धर्माला जर गालगोट लागत असेल तर आलेल्या माणसाला सुद्धा निस्त नाबूद करण्याची ताकद सुद्धा आपण सर्वांनी घेतली पाहिजे. अभंगाचा चौथा चरण. नाही दोन्ही हात वर करा, दोन्ही हात वर करा आणि सुंदर असं सर्वांनी भजन करायचंय. दोन्ही हात वर करून तुकाराम 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 तुकाराम